अनंत कोटी ब्रह्मांडनाथ महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। हा अनुभव आहे बडनेराहून मिलिंद भिडे या दादांचा। दादा म्हणतात, गुरु योग्य असल्यावरी वाया न जाई सेवा खरी। जय गजानन। चमत्काराशिवाय नमस्कार नाही ही म्हण अत्यंत सार्थ आहे। चमत्कार जाणवला तरच नमस्कार करण्याची जगाची रीत आहे, हेही खरं आहे। पण नमस्कार करता करता चमत्कार जाणवला तर होणारा नमस्कार अधिक भावपूर्ण झाल्याशिवाय राहत नाही, हेही तितकंच खरं आहे। गजानन महाराजांना नमस्कार करण्यास मी केव्हा प्रारंभ केला मला आठवत नाही। माझ्या घरी तसं काही वातावरण नव्हतं की मी गजानन महाराजांच्या संपर्कात यावं। पण एवढं मात्र निश्चित की ज्या भागात मी राहिलो तो प्रदेश मात्र त्यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेला आणि त्यात धन्यता मानणारा प्रदेश आहे। अमरावतीच्या जवळ बडनेरा इथे माझं राहणं। पोथीत म्हटलं आहेच, महाराज शेगावासी आले परी न स्थिर राहिल, हमेशा ते भटकत फिरले मनास येईल त्या स्थळा। आकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर। शेगाव आकोट अमरावती किंवा शेगाव अकोला अमरावती हा तो पट्टा आहे की जिथे महाराजांनी अनेक वेळा भटकंती केली। त्यामुळे त्या भागातील रहिवाशांच्याकडून गजानन महिमान ऐकण्याचे भाग्य मला लाभले आणि त्यातून गजानन विजय ग्रंथांचा परिचय होऊन शेगावच्या वाऱ्या सुरू झाल्या। बडनेरा हे मुख्य रेल्वे लाईनवर येते, त्यामुळे मनात येईल तेव्हा शेगावला जाणं हा छंदच लागला होता। घरची आर्थिक स्थिती यथातथाच होती, पण तेव्हा तिकीटही अगदी अल्प होतं। कधी मित्र तिकीट काढून न्यायचे, त्यामुळे मित्रांच्या सोबत शेकडो वेळा शेगावला जाणं झालं आहे। आमच्या प्रवासात अनेक वेळा आमच्या बोलण्याचा विषय असायचा पायीवारी। लोक आषाढीला एवढे दूर दुरून पायीवारी हजेरी लावतात आणि पंढरीचा कळस पाहून समाधान पावतात। पोथीत पुंडलिक भोकरे पायीवारीला जातो असा उल्लेख आहे। बडनेरा ते शेगाव साधारण 134 किलोमीटर अंतर आहे। आपण पायीवारी करावी का असा विषय चर्चेला असायचा आणि एक दिवस आम्ही 3 मित्रांनी हे प्रत्यक्षात आणण्याचे ठरवलं। मी स्वतः व मोतीनगर अमरावतीचा माझा मित्र किशोर देशमुख आणि अजून एक मित्र असे आम्ही तिघे 9 जानेवारी 2005 रोजी सकाळी बडनेरा येथून शेगावसाठी पायीवारीला निघालो। आम्हा तिघांनाही पायी चालण्याचा अनुभव असा नव्हताच। वाटेत जिथे संध्याकाळ होईल तिथे थांबायचं। फक्त अकोला येथे किशोरची बहीण असल्यामुळे तिथला मुक्काम तेवढा मनात होता। बाकी महाराज करून घेतील या विश्वासाची शिदोरी सोबत होती। पहिल्या दिवशी उत्साहाने चालण्यास प्रारंभ केला। आपसात गप्पा करीत वाटचाल सुरू होती। अशा वेळी मौन ठेवून नामस्मरण केले तर पुण्यसंच होऊन शक्तीचा व्यर्थ अपव्यय टळतो याची कल्पना तेव्हा नव्हती। त्यामुळे दुपार टळता टळता तिघांनाही कमालीचा थकवा तर जाणू लागलाच, पण तिघांच्याही पायाला चांगलेच फोड आले आणि पाऊल पुढे टाकणे कठीण झाले। मधापुरी नामक गावाला आम्ही पोहोचलो होतो। तिथे एक लहरी बाबा मठ दिसला। त्यांनी आमच्या विश्रांती आणि भोजनाची सोय केली। मात्र दुसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा पुढे जाण्याचा निर्णय घेतला, आमच्या तिसऱ्या मित्राने माघारी परतण्याचा निर्णय घेतल्यामुळे मी आणि किशोर आम्ही दोघे शेगावच्या दिशेने पुढे निघालो। रात्रभराच्या विश्रांतीमुळे थकवा थोडा कमी झाला होता, पण पायाची अवस्था गंभीर झाली होती। पाऊल टेकवणं कठीण होतं। कसं बसं काही किलोमीटर अंतर चाललो तर एक धाबा दिसला आणि त्या धाब्यावर एका छोट्या खोपड्यात एक शिंपी दुकान थाटून बसला होता। तिथे चिंध्याचा ढीग पाहून मित्राच्या डोक्यात एक कल्पना आली। त्यानुसार आम्ही त्या शिंप्याला चिंध्या देण्याची विनंती केली। त्याने त्या सहज देऊ केल्या। मग आम्ही नाडी आणि लांब चिंध्याच्या साह्याने दोन्ही पायांना त्या चिंध्या बांधल्या। ते रूप दिसायला खूप विचित्र दिसत होतं। आम्ही गावात असतो तर मुलांनी आम्हाला चिंधीवाले बाबा म्हणून चिडवलं असतं।
इतकं ते हास्यास्पद होतं. पण त्या चिंध्याच्या साह्याने आमचं मार्गक्रमण पुढे सुरू झालं. पाय त्रास देत होते, पण आता मनाच्या खंबीरतेने शरीराच्या वेदनावर विजय मिळवला होता. गजानन महाराजांचं स्मरण आणि शेगावचं दर्शन, दोनच गोष्टी महत्त्वाच्या होत्या. मूर्तिजापूर साधारण 3 किलोमीटरवर आलं असेल. रस्त्याच्या बाजूला मातीचं पठार आणि तिथे गर्द छायेचं कडुलिंबाचं झाड होतं. थोड्या विश्रांतीसाठी आम्ही तिकडं वळलो. झाडाखाली एक 80च्या वयातील खेडवळ म्हातारी बाबा बसले होते. त्यांनी विचारलं, कोठे चालले? म्हटलं, शेगावला. गजानन बाबांच्या दर्शनाला. त्यांचा प्रश्न. मग विचारलं, पायाला कपडे काहून बांधले? म्हटलं, पायी वारी करतो आहे, चालून पायाला फोड आलेत, बडनेऱ्याहून येतो आहे. म्हणाले, बाप्पा, इतके दुरून? कायले शरीराची काहिली करून राहिले बापा हो, याने का देव भेटतो का? अरे, मायबापाची सेवा करावी, माणुसकीने वागावं, देव त्यांना खुश होतो. माहे ऐकान तर घराकडे परत जा, पायाला दवापाणी करा, 2 दिवसात पाय ठीक होऊन जाईल. देहाले हाल आणि देवाची प्राप्ती याचा काही संबंध नाही राजे हो. देव अंतरात ठेवा लागते, त्याचं नामस्मरण करा लागते. मन शुद्ध असणं, तिथे देव राहते. एवढं बोलून आमच्याकडे पाहिलं. त्यांच्या नजरेत वात्सल्य ओतप्रोत भरलं होतं. आम्ही उठलो, त्यांना नमस्कार केला. म्हटलं, येतो आम्ही. त्यांनी विचारलं, मग कुठे चालले? आम्ही म्हटलं, शेगावला. त्यावर म्हणाले, आता तुमची मर्जी. त्यांनी आशीर्वाद दिला. गजानन बाबा तुमचं भलं करो. आम्ही शेगावच्या दिशेने पुढे निघालो. बघता बघता मूर्तिजापूरच्या वेशीवर येऊन पोहोचलो. मित्र म्हणाला, गावात शिरण्याआधी चिंध्या काढून घेऊ. एका चहाच्या टपरीवर आम्ही थांबलो. दोघांनीही चिंध्या काढल्या आणि दोघांचीही नजर मागे 3 किलोमीटरवर काही दिसतं का यासाठी वळली. पण इतक्या मागे पाहण्याची दिव्य दृष्टी आमच्याजवळ नव्हती. आम्ही डोळे विस्फारून एकमेकाकडे पाहू लागलो. दोघांचेही पाय पूर्ण ठीक झाले होते. पुढील 2 दिवसात पायी चालत असतानाचा नामस्मरणाचा आम्हाला मिळालेला सल्ला आम्ही आचरणात आणला आणि अतिशय समाधानी वृत्तीने आमची वारी पूर्ण झाली. आज त्या घटनेला खूप वर्ष होऊन गेली. आता ती जागाही तशी राहिली नाही, पण आजही तिथून जाण्याचा कधी योग आला तर वेडं मन ते कडुलिंबाचं झाड कुठे दिसतं का आणि त्याखाली कुणी आहे का हा शोध घेत राहतं. मग लगेच म्हातारी बाबांचा सल्ला आठवतो, नामस्मरण करा आणि जप सुरू होतो. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला तो मला नक्की सांगा व तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंटद्वारे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ईमेल ID वर जरूर कळवा. गण गण गणात बोलते, गण गण गणात बोलते.